नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे. शेतकऱ्यांना आता जिवंत सातबाऱ्याची मोहीम महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे. तो जी आर आहे तरी काय मित्रांनो, ज्या ज्या लोकांच्या सातबाऱ्यामध्ये वारस नोंद लावलेली नाही त्या त्या लोकांसाठी जिवंत सातबारा ही मोहीम काढलेली आहे. आता त्या जी आर मध्ये अजून काय काय नियम अटी दिलेले आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या ज्या नवीन अपडेट व्हिडिओ असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता इथं दिसत असेल की महाराष्ट्र शासनातर्फे महसूल वन विभागातर्फे जो जी आर आलेला आहे तो जी आर आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. त्या जी आर मध्ये स्पष्टपणे सुरुवातीला उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत काय कार्यक्रम जिवंत सातबारा मोहीम. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे प्रस्तावना. प्रस्तावनेमधून आपल्याला 50% तरी गोष्टी समजतात. तर त्याच्यामध्ये आपण ते पाहूया. तर प्रस्तावनेमध्ये त्यांनी आपल्याला काय काय दिलेले ते आपण समजून घेणार आहोत. पहिल्यांदा महसूल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासन स्तरावर माननीय महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिले आहेत. जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे. म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्याच्या घरामध्ये मेन व्यक्ती, कौटुंबिक व्यक्ती असते, वडील असतील आणि काही कारणास्तव जर वडील वारले आणि त्यांच्या खाली वारस म्हणून जे अपत्य असतात, म्हणजे ते वडील जे असतात त्यांची पत्नी आली किंवा त्यांची मुलं आली तर त्यांची नावं लोक लावत नाही, म्हणजे मृत्यू हा दाखवत नाहीत आणि मृत्यू न दाखवल्यामुळे सातबाऱ्यावर नाव तसंच राहतं. मग याच्यामुळे काय होतं की भविष्यात यांना अडचणी निर्माण होतात, म्हणजे एकतर वारस न लावल्यामुळं. मग या अडचणी कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी व्हाव्यात याच्यासाठी शासनाने एक 100 दिवसाचा कार्यक्रम काढलेला आहे, ज्याच्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम चालू केलेली आहे की ज्यामधून तुम्ही लवकरात लवकर तुमची जी नोंद आहे, वारसांची नोंद, ती तुम्ही लावू शकता. आता ऍक्च्युअल निर्णय खाली काय दिलेला आहे तो आपण समजून घेऊया. खाली पाहिलं तर इथं आपल्याला शासन निर्णयामध्ये बघा, सर्व मयत खातेदारांच्या वारसांची नोंद अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे. सदर मोहीम राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2025 ते 5 एप्रिल 2025 ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट करणे प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे. म्हणजे काय काय किती किती लोक मयत झालेले आहेत तर त्यांची यादी तलाट्याला तयार करायला लावली प्रत्येक गावावाईज. त्याच्यानंतर 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे जसं की मृत्यूचा दाखला असेल, वारसा संबंधात बाबतचं सत्य प्रतिज्ञापत्र असेल, स्वयं घोषणापत्र असेल, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला असेल, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते, मोबाईल क्रमांक, रहिवासी बाबतचा पुरावा, ग्राम महसूल अधिकारी, अशा गोष्टी आहेत. आता म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर ते आपल्याला समजून घ्यायचंय पूर्णपणे. आधी खाली अजून थोडंसं राहिले ते आपण वाचून घेऊया. ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव इत्यादी फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे. म्हणजे काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादी शेती खरेदी करतो तर त्यावेळेस तुम्हाला शेती सातबाऱ्यावरती कोणाकडून खरेदी कोणाकडे आली याची सगळी जी माहिती असते ती माहिती तुम्हाला फेरफारवरती येते.
फेरफारवरती समजलं जातं कोणी विकलेलं आहे आणि कोणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये वारस नोंदीमध्ये काय होणार आहे, की जी व्यक्ती मयत असणार आहे, तर त्या व्यक्तीला तिथं फेरफारमध्ये अशी व्यक्ती मयत असून त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी आणि मुले लागणार आहेत. मग त्यांची नावं त्याच्यामध्ये आलेली असतात. आता याच्यामध्ये काय केलंय, हा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे, हा 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की आवश्यक कागदपत्रे म्हणजे एकतर लागणारी कागदपत्रे जी ज्याच्याशिवाय तुमची वारस नोंद लागणार नाही. मग त्याच्यामध्ये काय आहे, मृत्यूचा दाखला. सगळ्यात पहिल्यांदा मृत्यूचा दाखला असल्याशिवाय तुमची वारस नोंद लागत नाही. दुसरी गोष्ट आहे सत्य प्रतिज्ञा लेख. म्हणजे काय आहे, की तुम्ही जिथं तुमच्या इथं कुठे कचेरी असेल, महसूल ऑफिस, तर मग कचेरीच्या तिथे तुम्हाला प्रतिज्ञापत्र किंवा स्वयंघोषणापत्र तयार करून मिळतं. तर ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यामध्ये मायना असा लिहिलेला असतो, की सदर व्यक्ती मयत असून बाकीचे खालचे जे कोण आहेत, तर त्यांची नावे त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असतात आणि ही व्यक्ती सोडून हे लोक सोडून अजून कोणी कुठल्याही पद्धतीची लोक वारस म्हणून याच्यामध्ये नाहीयेत. अशा पद्धतीची माहिती याच्यामध्ये दिलेली असते. त्याला आपण स्वयंघोषणापत्र म्हटलं जातं. तर ते घोषणापत्र आपल्याला त्याच्यामध्ये मित्रांनो द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पुढे अजून काय सांगितलेलं आहे 3 नंबरचा मुद्दा. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 21 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांनी ही फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आता जे काही फेरफार तयार होतात, तर त्याच्यामध्ये वारस फेरफार तयार करायचा आहे तलाठ्यांनी. तलाठ्यांनी वारस फेरफार तयार करण्यासाठी तुम्हाला त्यांना डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर म 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवल्या जातील. म्हणजे जिवंत व्यक्तींची नोंद राहण्यासाठी त्यांनी ती प्रोसेस केलेली आहे. आता अजून काय सांगितलंय, वरील कलबद्ध कार्यक्रम राबवण्याकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, संबंध तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्याकरिता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात सदर कालबद्ध कार्यक्रम व नमूद विहित मुदतीत पूर्ण करावयाच्या बाबतीत कार्यवाही करावी. तसेच उपरोक्त कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी व मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल यांना अवगत करण्यात येऊन उचित कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्या. संबंधित जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ तालुक्यांच्या वेळोवेळी आढावा घेऊन सदर मोहीम राबवण्यामध्ये काही अडचण येत असल्यास त्याचे निराकरण करावे. संबंधित विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यांकरिता विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यातील नियमित आढावा घेऊन त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल खालील नमुन्यांमध्ये प्रत्येक सोमवारी निश्चितपणे या मेल आयडी वरती सादर करावा. अजून त्यांनी काय दिलेलं आहे याच्यामध्ये फेरफारची संख्या म्हणजे ती त्यांच्यासाठी दिलेली आहे, की ती शासकीय लोकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी या गोष्टी दिलेल्या आहेत. तर याच्यामधून एक गोष्ट आपल्या लक्षात आली, की तुम्हाला वारस नोंद लावायची आहे. वारस नोंद आता जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला लावता येईल तेवढ्या लवकरात लवकर मित्रांनो लावून घ्या. ही माहिती शेतकऱ्यांसाठी होती. ज्या लोकांचा सातबारा आहे त्या लोकांसाठी होती. सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. जेणेकरून ज्यांच्या घरामध्ये वारस नोंद लागलेला नाहीये ते लोक सुद्धा या दुरुस्ती करून घेतील. शासनाचा हा जो निर्णय होता हा अतिशय महत्वाचा निर्णय होता. महत्वाची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.